हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला वाटतं तुमच्या या कोळकी गटामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त प्रभावित आहे? लोकांना वाटतं की तेच निवडून येतील म्हणून। काय वाटतं तुम्हाला? कोणता गट? भाजप। असं का वाटतं तुम्हाला? भाजपचे कार्य देश पातळीवर चांगले, ग्रामीण पातळीवर चांगले, शहरात पण ग्राम पंचायत सगळीकडे कामं चांगली भरपूर भाजपचे आहेत। जसं की तुम्ही म्हणताय की विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं चांगलं काय कामं जरा सविस्तर सांगा। रस्ते वगैरे, पाणी, कुठल्या अडचणी तर आमची ताबडतोब होतात सगळी कामं। लोकांच्या गरजेतून दूर केल्यात आतापर्यंत 10-20 वर्षात। जयकुमार शिंदे तर आमच्याकडे 2 वेळा सदस्य झालेत, त्यामुळे आम्हाला त्यांचा फार सपोर्ट आहे। म्हणजे इथं कामं होतात, प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे। म्हणजे यंदा बदल घडतोय? हां, बदल घडेल। बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊन जाईल? कोळकी गटातून महायुतीचे दोन्ही उमेदवार 100% गुलाल घेऊन जाणार हे त्रिवार सत्य आहे। असं का वाटतं तुम्हाला? असं वाटतं म्हणजे त्यांचं जे काम आहे ना, विकास नाळे, जयकुमार शिंदे, त्यांचं खूप चांगल्या प्रकारे जनसंपर्क खूप मोठा आहे। पर जुन्या म्हणजे मी जवळजवळ आता 7 वर्ष झाले इथे राहतो आहे। 7 वर्षापासून त्यांचं माझं झालेलं काम नव्हतं ते काम त्यांनी केलेलं आहे माहितीनं, म्हणून माहिती येणारच। आता जसं की तुम्ही म्हणला की जनसंपर्क साधला जातो, तर इथं जनतेचे प्रश्न तसे खरं सोडवले जातात का? हो, सोडवले जातात। मी अनुभवलेलं आहे। माझा प्रश्न जो आहे ना, माझं जिवंत उदाहरण आहे। आणि ज्यावेळी तुम्हाला ते म्हणाल तर कागदोपत्री मी दाखवणार आहे की माझं काम झालेलं आहे म्हणून। असं माझ्या वाटतं की भाजप निवडून येणार, भाजप माहितीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार। बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊन जाल? कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही प्रेम देताल? काय वाटतं? पहिलं तर जयकुमार शिंदे हे आमचे मित्र आहेत। मी अगोदर दुसऱ्या पक्षातही काम करत होतो, परंतु पक्षविरहित त्यावेळीसुद्धा ते रात्री अपरात्री कुणालाही धावून येतात। प्रेमानं जग जिंकता येतं म्हणतात, तसं ते अतिशय प्रेमळ आहेत। कुणाच्याही संकटात रात्री अपरात्री धावून येतात आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल आमचा अतिशय जिव्हाळा आहे आणि तेच 100% निवडून येतील अशी माझी खात्री आहे। म्हणजे तुम्ही आता म्हणताय की रात्री अपरात्री ते मदतीच्या हाकेला आता आम्ही वयस्कर झालोय। वयस्करांचं कुठली कामं ते धडाडीनं करतात, विचारपूस करतात आणि सारा मदतीचा हात देतात। आता तसं बघायचं झालं तर केंद्रात सुद्धा भाजप, राज्यात सुद्धा भाजप आणि इथं जी परिषद सुद्धा भाजपचाच उमेदवार 100% निवडून येणार। असं का वाटतं तुला? आता आमच्या इथं जिल्हा परिषद उमेदवार जयकुमार शिंदे, म्हणजे ह्या माणसाची काम करण्याची स्टाईलच वेगळी आहे। म्हणजे आपल्याला जे काम वाटतील ना, म्हणजे होऊ शकत नाही, 100% होऊ शकत नाही, तसली कामं दादांनी केलेत। आणि जयकुमार दादा अशी मिसाईल आहे ना की माझ्यासारख्या तरुणांपासून ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना त्यांचा हेवा वाटतो। जसं की आता तू बोललास की कठीण काम सुद्धा ते एकदम सुरळीतपणे पार पाडतात, तर ह्या भागामध्ये अशी काही कामं होती रस्त्याची वगैरे जी तुला वाटत होतं की ते होणार नाहीत ते झालेत, असं काय आहे का? इथं ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा केंद्र झालंय। परत आमच्यासारख्या तरुण मुलांसाठी अद्ययावत अभ्यासिका झाली, जिथे मुले MPSC UPSCचा अभ्यास करू शकतात। म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास इथे करू शकतात। म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून पण इथं विचार केला जातो। बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊन जाईल? गुलाल घेऊन जाऊ शकतो की ज्याने कामं केलेली आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे 30-35 वर्ष कधी सरकार आपल्या दारी किंवा जे काही योजना आपल्या असतात, प्रामुख्यानं पाण्याचं म्हणा, इतर काही सगळे गटारी हे ते, ह्या जी व्यवस्था आजपर्यंत झालेल्या नाहीत, तर इथून पुढं किंवा ह्याच्या अगोदर 1-2 वर्षात जसे भाजपचं सरकार आल्यापासून काही गोष्टी आम्हाला दिसतात झाल्यासारख्या, अशा लोकांनाच आम्ही निवडून देणार की त्यांनी कामं काय केलेली आहेत। आज जनतेच्या दरबारात जेव्हा आपण एक जनता दरबार भरवतो, त्यावेळेला मी एक प्रश्न मांडला होता की इथली जी हाय टेन्शनची वायर आहे, 25 kVची ती वायर आहे, तर तिथं दुसरा मजला आपल्याला करायचा म्हटलं तर तो करता येत नाही। तर त्या माध्यमातून सरकार इथं आपल्या दारी ह्या कार्यक्रमातून त्या माध्यमातून मी त्यांना बोललो किंवा असं MECB जे ऑफिसर होते एक्झिक्युटिव्ह, त्यांनी सांगितलं की
यांचं नाव लिहून घ्या, मोबाईल नंबर वगैरे त्यांनी मला कॉल केल्यानंतर बोलवून घेतलं की ह्याचं नवीन एस्टिमेट तयार करून आम्ही थोड्याच दिवसात तुमची ही केबल हटवतो आहे. म्हणजे असे थोडंसं तत्परता दाखवली तर आम्हाला वाटतं ना भाजप सरकारच शिकत आहे. आता म्हणताय की विजेच्या दृष्टिकोनात जर जीवितहानी झाली असती तर ते लक्ष देऊन आणि त्या गोष्टी बारकाईने लक्ष देत आहेत. मार्ग काढतायत, स्वतः येऊन इथं ज्यावेळेला जनसंपर्क साधतायत असे लोकप्रतिनिधी जर निवडून गेले तर आम्हाला अशा लोकांनाच मतदान करावं लागेल ना. ह्या दृष्टीने आम्ही भाजपचाच विचार करतोय आज तरी. म्हणजे बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही कोळकी गटातील कोणत्या उमेदवाराला निवडून देताल? हे बघा, कुणी आलं काय जरी झालं ना, काम करणाऱ्या माणसाला निवडून देणं माझं काम आहे. आलं लक्षात. आता शेवटी कसं आहे, तेवढ्यापुरतं येते ती जाते ती, शेवटी हाय तसंच राहतं. आता ह्या वेळेला वाटतंय जरा जयकुमार शिंदे जरा कामचू माणूस आहे, होतकूर आहे आणि निष्कलंक आहे. त्याच्यामुळे ते निवडून यावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे यंदा भाजप निवडून येईल असं? ते आता मी पक्ष बघत नाही, माणूस बघतो. त्यामुळं तो माणूस मला जरा व्यवस्थित वाटतोय, निष्कलंक आहे, कुठलं चारित्र्यावर संतुड नाही तर काय नाही, अशा माणसाला निवडून देणं माझं काम आहे. तुम्ही जसं की आता म्हणलं की कामाच्या दृष्टिकोनातून त्यांचा ओघ असतो, तुम्हाला काय वाटतं की कोणती कामं त्यांनी केली? तसं जर बघितलं का नाही अजून तसं, म्हणजे ती ह्याच्या अधिकारावरच नाहीत ना अजून, आता ही सुरुवात आहे. त्यामुळं कोळकीचा विकास करण्यात पण त्याचा हातभार लागल असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार आणि कोणता पक्ष निवडून येईल? भाजपच येणार आहे. भाजपची कामं पण भरपूर आहेत आणि भाजपचं तसं म्हणायला गेला तर जिल्हा परिषदेचे उमेदवार जयकुमार शिंदे यांचीसुद्धा कामे भरपूर आहेत आणि विकास नाळे हे सुद्धा वंदेवशेरी म्हणा, कोळकी म्हणा, असं एकही घर नाही की त्यांना कोणी असं ओळखत नाही. आणि प्रत्येकाच्या कामामध्ये सुखदुःखामध्ये अडीअडचणीला उभा राहणार तो फक्त खास विकास आणि जयकुमार शिंदे हेच उमेदवार आहेत. आणि तुम्ही जसं बोलला आता की त्यांनी कामं भरपूर केलं, सविस्तर सांगताल का? हां, असे रस्त्याचे कामं, गटाराचे कामं किंवा मुलांसाठी बसण्यासाठी एक ठिकाण असावं काहीतरी म्हणून एक बेंच दिलेत, बाग दिलेत, अशासाठी एक त्या आणि झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांनी. जरा असे ठराविक ठिकाणी जिथं लागणार गरजेचं आहे तिथं त्यांनी सहकार्य केलेलं आहे भरपूर. त्यांनी असं मुलांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती, प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे. आणि थोडक्यात म्हणायला गेलं तर एक महिला म्हणा किंवा मुलं, खेळाडू वृत्तीची मुलं यांच्याबद्दल जर काय असेल तर हा विकास नाळे करू शकतो. फक्त त्यांच्या थोड्याशा अशा काय असतात, भावना असतात, गरजा असतात, हे जर करायचं झालं तर विकास नाळे हा परिपूर्ण उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार, कोणता पक्ष निवडून येईल, कोणत्या पक्षाला तुम्ही गुलाल देताल, काय वाटतं? नमस्कार, मी चंदाराणी मोहन नाळे. आमच्या कोळकी गणातून भाजपच निवडून येईल ही काही शंकाच नाही. भाजपाचाच गुलावला आहे. असं काय वाटतं तुम्हाला भाजपच निवडून येईल? त्यांनी खूप योजना आणल्यात, जसं की वयोश्री योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, कामगारांसाठी योजना ठेवली त्यांनी, त्याची भांडी बी चांगली इथं. आणि आत्ताच्या महिलांना जरा प्राधान्य भरपूर ते देतात. महिलांसाठी इथून मागं काहीच नव्हतं, आता हे गेल्या वर्षीपासून जास्त म्हणजे महिलांच्यासाठी धडपड करतात आणि तेच आम्हाला पाहिजे. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात, त्यातनं तुमच्या सुनांना तुम्हाला असा उपभोग भोगता येतो? हो, उपभोग भोगता येतो. आणि आमच्या इथं कसे जरा कामगार आहेत भरपूर, त्या प्रपंचात थोडी भावाची मदत होती, गरजू महिला त्यांना मदत होती भावांची. आमचा सक्का भाऊ एवढा देऊ शकत नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी ही स्कीम काढली. लाडका भाऊ बहिणींच्याकडे बघतोय. आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा आणि त्यांच्याशिवाय तेच येणार आहेत, आम्हाला माहितीच आहे, त्यांचाच गुलाल हे होणार आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या या कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार, कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? आमच्या कोळकी गटातून भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. असं का वाटतं तुम्हाला? आपण बघतोय जनतेतनं प्रतिसाद आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात बरीच कामं फलटण तालुक्यात झालेली आहेत. तर लाडकी बहीण योजना असेल, परत आपले कर्तव्यदक्ष आमदार सचिन पाटील साहेब आहेत, यांच्या नेतृत्वात भरपूर अशी कामं होत आहेत आणि स्वतः त्यांनी लक्ष देऊन
या भागातही केला आहे. नाईकबुंगवाडीसारख्या ठिकाणी आज MIDC होती, युवकांना रोजगार मिळतोय. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. त्यामुळे 100% इथं भाजपचाच झेंडा रोवला जाईल. म्हणजे कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल यंदा? नमस्ते. जर तसं आपण जर म्हणलं ना तर आता पक्ष म्हणलं तर सध्याला केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. आणि जर ग्रामीण विभागामध्ये जर विकास करायचा म्हणलं तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही भाजपशिवाय. आणि भाजप हा असा पक्ष आहे की तळागाळापर्यंत आता पोचायला म्हणजे पोचलेला पक्ष आहे. म्हणजे प्रगतीच्या दृष्टिकोनातून भाजप यांची जी महायुती आहे त्याच्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही. आणि भाजप हा एकदम मास लीडर झालेला आहे पक्ष. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार, कोणता पक्ष निवडून येईल? कमळ जनता पक्ष. असं काय वाटतं तुम्हाला की भाजप निवडून येईल? भाजप हा विकास करण्यासाठी विकासच करत आहे आणि विकास केलेला आहे, त्यामुळे भाजप हा पक्ष निवडून येईल. तुम्ही म्हणताय की बाबा विकास केला, सविस्तर सांगताल का? विकास म्हणजे हा फलटण असो ते वारुगड रस्ता म्हणजे गिरवीला जाणारा रस्ता, हा एक विकास झालेला आहे. आणि आता रस्त्याचं काम सातारा आणि फलटण चालू आहे, दहिवडी रस्ता चालू आहे. म्हणजे जे रस्त्यावरचे प्रश्न सुटलेले वाटलेले. त्यानंतर नीरादेव धरणाचं काम जोरात चालू आहे. त्याचे पाणी आता दोन्ही पाणी कॅनेलमध्ये येणार आहे. म्हणजे जो पाण्याचा प्रश्न वाटतो तुम्हाला तो पाण्याचा प्रश्न कुठेतरी सुटताना दिसतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटातून कोणत्या पक्षाचा उमेदवार किंवा कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? आपलं भाजप हा पक्ष गुलाल घेऊन जाईल. असं का वाटतं तुम्हाला भाजपच निवडून येईल? कारण का की कामाच्या आपल्या इकडं प्रभाव त्यांचा चांगला आहे. म्हणजे कामं भरपूर राबवलेली आहेत. रस्त्याची कामं असो, पाईपलाईनचे कामं असो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती? हा चालली पूर्णपणे. हो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कोळकी गटामध्ये कोणता पक्ष जिंकून येईल? माझा अंदाज आहे उदय गट जो आहे म्हणजे कमळ, त्याचं प्रभाव जास्त आहे. असं का वाटतं की तुम्हाला की भाजपच निवडून येईल? भाजप म्हणजे कार्य आहे त्याचं. महाराष्ट्रामध्ये किंवा म्हणजे कुठं घ्या शेतकऱ्याकरता आजकाल भाजपच श्रेष्ठ आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातात. सोडव जातात म्हणजे पैसा महत्वाचा कारणीभूत आहे. म्हणजे पाणी पुरवठा आहे ती त्यातनं दिला जातो? नाही म्हणजे मोदीनं जे काय हप्ते वगैरे दिलेत ते उपकारच आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत जवळ. तुम्हाला काय वाटतं कोळकी गटामध्ये कोणता पक्ष गुलाल घेऊन जाईल? कोळकी गटामध्ये भाजप पक्षच गुलाल घेऊन जाणार आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण भाजपची सध्या एवढी कामं चालू आहेत, विकासाची कामं सगळी चालू आहेत. एवढा आता गिरवी असू ते गिरवी हा रोड 265 कोटी त्याला निधी भाजपने दिलेला आहे. पण विरोधक सांगतात की ते आम्हीच रोड केला आहे. खरं तर हा सगळा भाजपचा विकास असताना सुद्धा विरोधक त्याचं श्रेय घ्यायला बसलेत. परंतु त्यांचं सगळ्यांना माहीत झालेलं की हे नक्की कोणी केलं आहे. भाजपचं प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती. प्रगतीच्या दिशेने 100% वाटचाल आहे. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.